खुलेआम धमकी देणं हे जरांगे समर्थकाला चांगलंच भोवलेलं आहे। खुलेआम धमकी देणाऱ्या जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सांताक्रूज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जरांगे समर्थकानं खुलेआम एक धमकी दिली होती आणि याच धमकी प्रकरणी या समर्थकावर आता सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शुभम, जरांगे समर्थकाने एक धमकी दिली होती आणि त्याच धमकी प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय सांगाल? अगदी बरोबर, बघायला गेलं तर अशी माहिती मिळते काल रात्री उशिरा जे आहे शिवसैनिक अक्षय पानवलकर यांनी काल तक्रार केली होती, नोंदवली होती सांताक्रूज पोलीस ठाणे या ठिकाणी। आणि त्यानंतर योगेश सावंत जे आहेत, योगेश सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आणि अशी माहिती मिळते की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर जो आहे हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील सर्व प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। नीलम, अगदी योगेश, कोणाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? अक्षय पानवलकर जे आहेत त्यांनी ही तक्रार नोंदवली होती, त्यानंतर FIR झाला आणि त्यांच्यावर आता योगेश सावंत यांच्यावर गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। अगदी योगेश, या संदर्भात आता या समर्थकावर, योगेश नाव आहे त्याचं तुम्ही सांगताय, त्याच्यावर काय पुढे कारवाई होऊ शकते आणि सध्या परिस्थिती, वातावरण कसं आहे? कारण जरांगेंनी आंदोलन केलं होतं, त्यांचे समर्थक आता विविध प्रकारची वक्तव्य करताना दिसत आहेत। अगदी बरोबर, दोन समाजामध्ये द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीने हे वक्तव्य होतं आणि सोबतच फेसबुक पोस्ट आणि सोशल मीडियावर जे आहे दिसून आलं होतं। आणि त्यानंतर तो सोशल मीडियाचा जो ॲक्ट आहे त्यानुसार सुद्धा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे जे महाराष्ट्र राज्याचे एक मोठे नेते आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी असं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे त्यांच्यावर नेमक्या कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत हे अजून समोर आलेलं नाही आहे, पण त्याची कारवाई होईल आणि त्यांचा शोध घेणं जे आहे ते सुरू आहे। अगदी, या संदर्भात तुमच्याकडून माहिती जाणून घेऊ। तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।